चाऊ माऊ चाऊ माऊ चाऊ 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 याऊ नाही माऊ याऊ कुठं चाऊ याऊ नाही माऊ चाऊ याऊ ना चाऊ याऊ नाही माऊ चाऊ नाव कसलं कुठे गेली पिल्लू 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 परत चल जा बाहेर जा जा बाहेर जा पिल्लू कुठे गेली पिल्लू कुठे गेली पिल्लू पिल्लू तिचं खाऊन पिऊन झालं खेळून झालं तिला शू वगैरे करून आणलं थोडंसं फ्रेश केलं ड्रेस चेंज केला नाईट ड्रेस होता तो चेंज केला कारण का थोडंसं जाड कपडे घालते रात्री कारण का थंडी खूप असते फॅन चालू असतो त्याच्यामुळे थोडेसे जाड कपडे घालते सो नॉर्मल कपडे वगैरे घातले आणि ती सारखी किचनमध्ये येत होती मी काम करत होती म्हणून मी तिला प्लेट आणि चम्मच दिले तर बघा ती कशा प्रकारे खेळते म्हणजे काय काय मुलं खेळतील ना त्याचा नेम नसतो की सो दर टाईमला मी तिला स्टीलच्या सगळ्या वस्तू देते पण मी यावेळेला प्लास्टिकचं दिलं कारण का खूप सारा आवाज करते ती वाजवून त्याच्यामुळे तिचेच ते फिडिंगचे स्पून होते छोट्या पाण्याचे सो ते दिले खेळायला आणि माझ्याकडे एक प्लेट होती ते दिले आणि अशा प्रकारे वाजवणं बघा तिचं कशा प्रकारे आणि बाबा पण घरी आलेले सो दीपक होता तो झोपलेला नाईट शिफ्ट करून आलेला सो माझी बाकीची कामं होती ती मी करत पण होती तिला बघत पण होती आणि पटकन सोफा वगैरे आवरून घेतला बाबा आंघोळ करत होते म्हटलं पटकन सोफा वगैरे आवरून घेते सो सोफा वगैरे आवरून घेतला खूप सारी डस्ट येते घरी त्याच्यामुळे डेली अशी मला क्लिनिंग करावीच लागते आणि जर लादी पुसली नाही ना तर लिटरली पाय आहेत ना खूप घाण होतात जसं की आपण बाहेर फिरून आलो आहे अशा प्रकारे पाय होतात सो पटकन सोफा वगैरे आवरून घेतला नीट झाडून घेतलं पिल्लू पण सोफ्यावरती बसते तेव्हा शेव पाड किंवा काही असं खाते ते सगळं पाडतच असते त्याच्यामुळे नीट प्रॉपर क्लीन करावं लागतं आणि मग बघा मी क्लीन करायला गेली ना की पिल्लूचं हे असंच असतं म्हणजे वस्तू ती जागेवर ठेवत नाही ना तर तू करू नकोस हे करू नकोस आणि आता तेच चालू आहे तिचं एक साईड नीट केली ना की दुसरी साईड ती खराबच करते हे चालूच राहतं आणि ती मला आता सवयच झाली आहे सो ती उठल्यावरती ऑलमोस्ट 4 तास तरी खेळते 4 तासानंतर मग तिला झोप येते ॲटोमॅटिक मग ती स्वतःच सांगते की मला झोपव सो बेडशीट वगैरे नीट केलं आणि तुम्हाला सांगते मला दर 3-4 दिवसांनी मला ना सोफ्याची बेडशीट चेंज करावी लागते कारण का खूप घाण होऊन जाते आणि जी आपली नेटची विंडो असते ना ती मोस्टली करून मी डेली ओपन ठेवते कारण का खूप म्हणजे व्हेंटिलेशन होण्यासाठी सो सोफा वगैरे क्लीन करून घेतला आणि नंतर मला जेवण वगैरे आवरायचं होतं सगळं पिल्लूचं आमचं वगैरे सगळं आवरायचं होतं आणि आज थोडा उशीरच झालेला मी मोस्टली करून असं टार्गेटच केलं जोपर्यंत पिल्लू जागी असते ना तोपर्यंत ॲटलिस्ट भाजी तरी झाली पाहिजे पण आज काय ते पॉसिबल नाही झालं कारण का मला वाटण वगैरे पण सगळं करायचं होतं त्याच्यामुळे मी म्हटलं आता तिला झोपवेल आणि मगच सगळं आहे ते करेल सगळं हॉलचं आवरून घेतलं आणि मग तिला मी फायनली झोपवली मस्त शांतपैकी आणि बघा 10 वाजता 10:15 झोपली जी मुलगी 6 वाजता उठली ना ती 10 वाजता वगैरे अशी झोपली आणि मग नंतर मी माझी कामं वगैरे आवरून झाल्यानंतर ती उठली तर उठल्यानंतर तिची मस्ती आहे ती ॲज युजल चालू झाली खूप मस्ती करते आणि रडत होती ती मग मी तिला हसवायचा प्रयत्न करत होती असं वेगवेगळ्या ॲक्शन करून तिचं म्हणणं होतं की मला परत झोपव पण नाही मला पण तिला परत झोपवायचं नव्हतं कारण का ती 10ला झोपली ना तुम्हाला सांगते 2:30 वाजता ती उठली एवढी मोठी नॅप घेतली कारण का मी तिला ना एकच नॅप देते 2 अशा नॅप देत नाही आणि ती झोपलेली ना मग माझी कामं आवरून झाली सो मी नंतर म्हटलं मी थोड्या वेळाने आवरून घेईल पिल्लू उठले की म्हणून हा पसारा आहे ना तसाच ठेवून दिलेला आणि ती फायनली उठली आता दीपक जेव्हा उठेल ना तेव्हा सगळं आवरून घेईल मग दीपक उठल्यानंतर पहिला आहे तो बेडरूम आवरून घेतला कारण का तो झोपलेला असतो त्याच्यामुळे मला बेडरूम आवरता येत नाही आणि पिल्लू देखील झोपलेली असते त्याच्यामुळे मला बेडरूम आहे ना असं आवरता येत नाही प्रॉपर त्याच्यामुळे ती दोघं जेव्हा उठतात त्याच्यानंतर मग मी बेडरूम आहे तो माझा आवरून घेते तर मग कपडे वगैरे पण सुकलेले सगळे सो ते पण चेक करत होते की कुठले ओले आहेत काय आहेत सो एक पॅन्ट ओली होती मग ती घरातच सुकवली जास्त वेळ मी कपडे बाहेर ड्राय व्हायला ठेवत नाही डस्ट खूप असल्या कारणाने
सो असं काहीतरी माझा थोडं कामं वगैरे आवरून घेतली आणि त्याच्यानंतर पिल्लूजवळ बसली. दीपक जात होतं ऑफिसला. सो सगळं माझं आवरून घेतलं मी. पहिलं भांडी वगैरे लावून घेतली, किचन आवरून घेतला, त्याचा टिफिन वगैरे भरला आणि पिल्लूची मस्ती बघा कशी चालू आहे. म्हणजे जरा वेळ आपण बसलो ना, काही लहान बाळांचं असंच असतं की आपल्या अंगावर वगैरे येऊन नाचतच असतात. तुमचं पण तसंच होतं का मला नक्की सांगा. म्हणजे जर आपण असं कंबर टेकवली की हे लोक आली अंगावरती, म्हणजे ती झोप पण आपल्याला प्रॉपर भेटत नाही आणि आराम पण प्रॉपर असा भेटत नाही. म्हणजे इतका ती अंगाशी टाकते ना अंगावरती, म्हणजे कधी कधी आहे ना तिचं डोकं पण आपल्या डोक्यावरती आपटते, कुठे गालावरती इतकं लागतं ना, तरी ते बोलतात ना आपण काही बोलू शकत नाही, तेवढं सहन करावं लागतं. तुमच्या बाबतीत पण तसंच होत असेल. आणि मग हे चालूच होतं तिचं असं लोळणं वगैरे. नीट झोपून पण दिलं नाही. आणि नंतर तिला प्लेट दिली. त्या प्लेटसोबत ती खेळत होती, जी की सकाळी होती ना, त्या प्लेटसोबत ती काय खेळत होती काय माहिती. बघा कशा प्रकारे नाचते ती. इव्हिनिंगला तिला मस्तपैकी फ्रेश वगैरे केली आणि मूग डाळ होती ती दिली, जेणेकरून ती खाईल. दिवा वगैरे माझा लावून झालेला. सो आता मला किचन आवरून घ्यायचं होतं. का माहिती खूप सारं किचन आवरून ना मला येतोय कंटाळा. दुपारी आवरलं, आता भांडी लावायला घेतली. पिल्लूचं काहीतरी मध्ये एक निघालं. तिने सगळं केळं तिला भरवलेलं, तर तिने आहे ना खाली टाकून दिलेलं. ते मी बघितलं नाही आणि सगळं ते केळं पुरं अंगाला लागलेलं. मग तिला आता फ्रेश केलं, तिला रेडी केली, मूग डाळ खायला दिली आणि भांडी लावत होती ती अर्धी तशीच सगळी राहिली. ती आता लावायला घेते. जे किचन कधीच झालं असतं क्लिअर, काय ना काय. मग तिला मध्येच पाणी हवं तर मग मध्येच काय हवं तर सगळा मेस पडला. सो आता मी करणार आहे खिचडी. बाबांसाठीच करणार आहे, कारण का मी रात्री एवढं खात नाही. सो चलो पटकन आवरून घेते आणि मला फक्त खिचडी करायचं. आणि पिल्लूला विचार करते काय करू. तिला थोडंसं सर्दीसारखं झालं आहे, त्याच्यामुळे ना ती थोडीशी अजून किरकिर जास्त करते. त्यामुळे माझे काम आहेत ना ती होत नाही आहेत प्रॉपर. सगळे अटकून चाललं आहे. अय्यो, दीपकला मी बोलली आणि तो बोलला नाही आणणार. म्हणजे असं जरासं पिल्लूला थोडासा क्रँकी होते म्हणून तिला मी एकदम कमी देते. आणि त्यांनी हे आणलं आणि इथं ठेवलं आहे. सगळं आवरून झाल्यानंतर मी तिला इव्हिनिंग स्नॅक्ससाठी मालपोहा केले. आता ती आधी ती आहे ना एकच मालपोहा खायची, आता ती 2 असे एवढे मोठे असे मालपोहा खाऊन घेते आणि आवडीने खाते. सो आता एक झाला आहे आणि दुसरा पण होतो आहे. दर टाईमला मी एक पॅनवर ठेवते आणि मग एक घेऊन जाते. या टाईमला दोन्ही मी एकत्र केले आणि मगच घेऊन गेले. सो ते झाल्यानंतर आईने यांना लाडू पाठवलेले, मेथीचे आणि उडीद डाळचे लाडू पाठवलेले. ते एका डब्यामध्ये होते. म्हटलं स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते, कारण का प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवले ना की त्याचा जो स्मेल असतो, त्याची टेस्ट असते ती चेंज होऊन जाते. सो ते सगळे स्टीलच्या डब्यामध्ये मी ट्रान्सफर करत होते. एक दिवस तसेच राहून दिले. आणि आता सध्या तरी आहे ना मी मेथीचे लाडू खाऊन आहे ना इतकी कंटाळी आहे ना. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये लिटरली पिल्लू आमची दीड वर्षाची होईपर्यंत मी लाडू खाल्लेले आहेत. एवढे लाडू खाल्लेले आहेत ना, म्हणजे संपले की कोण ना कोणतरी आणून द्यायचंच त्याचं. आणि मम्मीने एवढे सारे मेथीचे लाडू दिलेले ना की विचारू नका. सो आता मला असं खावंसं वाटत नव्हतं, तरी पण आईने दिलेले. सो म्हटलं एक आम्ही खातो सकाळी. सो ते झालं, लाडू वगैरे भरून झालं. आणि पिल्लूचं चालू होतं की काय करते काय नाही. तिला ना लिटरली ह्या टायमिंगला ना झोप आलेली, पण मी तिला काही झोपवलं नाही, तिला डायव्हर्ट करत होती. One, two, three. 1, 2, 3. Yeah, guys. पिल्लू त्याच्यात काय नाहीये ग. जेव्हा मी किचनमध्ये काम करते ना तेव्हा तिचे असे येरे जारे चालूच असतं. कधी कधी भीती वाटते की सांगू शकत नाही, कधी कुकरचं झाकण उडलं किंवा काय झालं,
म्हणजे सांगूच नाही शकत कधी काय होईल, त्याच्यामुळे मग तिला मी असं खेळायला दिलं थोडंसं. सो खेळली वगैरे थोडंसं. आणि मी तिला आज आम्हाला बनवलेला खिचडी भात बनवलेला आणि पिल्लूला मी बनवलेला मटकी राईस बनवलेला. मला काही जास्त असं शूट करता जमलं नाही आज. सो ठीक आहे, आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये जास्त असं शूट करेल, कारण का बाबा वगैरे आलेले. सो सगळं म्हणजे बोलतात ना टायमावर जेवण वगैरे करावं लागतं, त्याच्यामुळे मग ते थोडंसं शूट करताना थोडासा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग मला जेवढं शूट करता येईल तेवढं मी केलं. आणि ते पिल्लूला मी थोडं खेळायला दिलेलं डायवर्ट करायला, कारण का तिला भयंकर झोप आलेली. सो बाबांचं वगैरे जेवण झालेलं आणि मी म्हटलं थोडं लेटच जेवेल, कारण का मोस्टली करून मी 7 वाजता जेवते आणि एकदा तो टाईम निघून गेला ना मग मला भूक नाही लागत. सो पिल्लूला मग मी पहिला भरवून घेतलं. तिला ऑलमोस्ट मी 10 वाजता हा मटकी राईस भरवला, त्याच्यानंतर मग ती खेळली. सो असा होता आजचा छोटासा दिवस आमचा. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा